समृद्धी महामार्गालगत संरक्षक भिंत बांधण्यात येत आहे। भिंती बांधताना रस्ता सोडणे अपेक्षित होते, मात्र कंत्राटदाराने थेट शेतालगतच संरक्षण भिंत बांधल्याने शेतकऱ्यांचे रस्ते बंद झाले आहेत। त्यामुळे यावर्षी पेरणी कशी करायची व शेतमाल घरी कसा न्यायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे। तसेच रस्त्याखाली बांधण्यात आलेल्या बोगद्याची उंची कमी असल्याने शेतीसाठी वापरात येणारे मोठमोठे आधुनिक यंत्र येऊ जाऊ शकत नाही। त्यामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेलू नटवा येथील शेतकरी त्रस्त झाले आहेत। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातून समृद्धी महामार्ग जात आहे। या समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेतजमीन आहे। या शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी व त्यांचे शेतमालाचे दळणवळण करण्यासाठी शेत रस्त्यांची तरतूद केलेली आहे। असे असतानाही कंपनी मार्फत मात्र सदर शेत रस्ता न सोडता त्यावर संरक्षण भिंत घालण्याचा घाट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घातला आहे। यामुळे शेतकऱ्यांना दळणवळणासाठी रस्ताच नसल्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेलू नटवा येथील शेतकऱ्यांच्या वतीने सदर काम हे वाघोडा शेत शिवार येथे बंद पाडण्यात आले आहे। याबाबत शेलू नटवा येथील शेतकऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता यांना अनेक वेळा निवेदन देण्यात आले। त्यांना वस्तुस्थितीची जाणीवही करून देण्यात आली, मात्र मुजोर अधिकाऱ्यांनी त्याबाबत उत्तर देताना म्हटले की शेताकरिता वहिवाट हा रस्ता देणे ही महसूल विभागाच्या अंतर्गत येत असून शेतकऱ्यांनी वहिवाटी रस्ता करिता तहसीलदारांकडे मागणी करावी, ते तुम्हाला वहिवाटी करिता रस्ता उपलब्ध करून देईल असे म्हणून हात झटकावून त्यांनी याकडे दुर्लक्ष केले। भविष्यात शेत रस्ता सोडला नाही तर यामध्ये शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसणार आहे। यासोबतच शेतातील नैसर्गिक पद्धतीने वाहणारे पाणी यालाही अडचण निर्माण होऊन हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात थांबणार आहे। शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत। त्यामुळे समृद्धी महामार्गालगत शेतीसाठी शेतकऱ्यांना योग्य रस्ता उपलब्ध करून द्यावा असे निवेदन नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेलू नटवा येथील शेतकरी अमित भोयर, प्रसन्न सवालाखे, दिगंबर चौधरी, सुयोग भोयर, प्रणय सवालाखे यासह अनेक शेतकऱ्यांनी नांदगाव खंडेश्वर येथील दंडाधिकारी तहसीलदार यांना निवेदन देत मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील या शेतकऱ्यांनी दिला आहे। आम्ही शेलू येथील शेतकरी मौजा वाघोडा या शिवारात आमचे शेत असून आमच्या शेतातून समृद्धी महामार्ग गेलेला आहे। त्यामुळे आम्हाला आता त्या महामार्गाच्या दोन्ही साईडनी कंपाऊंड असल्यामुळे आम्हाला शेती वहिवाटीचा रस्ता नसल्या कारणाने आम्हाला शेती करण्यास खूप अवघड होत आहे। तरी प्रशासनाने आम्हाला शेती वहिवाटीसाठी रस्ता देण्यात यावा आणि पुढे पेरणीची वेळ आलेली आहे, त्याच्यामुळे बरेच शेतकरी जवळपास 35 ते 40 शेतकऱ्यांचा पेरणीची अडचण होणार आहे। तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि तसेच काही अधिकाऱ्यांनी आम्हाला ज्यावेळेस चिखली वैद्य येथे पाहणी होत असताना कार्यकारी अभियंता जे होते श्री झोडपे सर यांनी आम्हाला असे आश्वासन दिले होते की रोडची जे दोन्ही साईडची जी जागा आहे ती तुमच्या शेतकऱ्यासाठीच वहिवाटीसाठी दिलेली आहे असं त्यांनी सांगितले होते। अशा खोट्या आश्वासनावर आम्ही विश्वास ठेवला आणि आमची आज फसवणूक झालेली आहे। आज त्यांनी भिंती घालत आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होऊन राहिला। तरी प्रशासनाने याची काळजी घ्यावी आणि जर आम्ही प्रशासनाने याची काळजी जर घेतली नाही, दखल घेतली नाही तर आम्ही आंदोलनाचा इशारा पुढे देऊ। आम्ही आंदोलनाचा इशारा सरकारला देत आहे, तरी सरकारने आमची विनंती ऐकून आम्हाला रस्ता देण्यात यावा हीच आमची विनंती सरकारला आहे। शेलू नटवा हे गाव माझं आहे। वाघोडा शिवारात माझं शेत असं फक्त 4 एकर शेती आहे। सत्र रेशीम शेतकरी शेतीसाठी बरंच काय पुरस्कार देतात नाही तर सगळे रस्ते बंद करून टाकले। माझ्या समोरचे एक कास्तकार आहे, 50-50 एकरचे कास्तकार आहे, त्याच्यावर एकामेकात सहकार्य म्हणजे गरीबाच्या लेखा सगळ्यात शेवट शेती आहे माझी। कोणी आली द्यायला तयार नाही साहेब, टेम्पे घेऊन उभे आहे साहेब। सांगा मी काय करू? आत्महत्या केल्याशिवाय काही पर्याय नाही साहेब। गरीबाच्या लेकराले लक्ष करा, काही ना काही ते करा साहेब। हा मोठा रस्ता गेलेला आहे, या रस्त्यामुळे आम्हाला काही रस्ता राहिलेला नाही आहे। त्यामुळे आम्हाला येणार रोड रस्ता द्यावे, तर या कास्तकाराचं म्हणणं एक आहे। आमची समृद्धी महामार्गाला लागून शेती आहे, आम्हाला आमच्या शेतामधून रस्ता गेलेला आहे, परंतु आज रस्ता गेल्यानंतर आमच्या शेतात जाण्यासाठी आम्हाला रस्ता उपलब्ध नाही आहे, वहिवाट करण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही आहे। त्यावेळेस संबंधित अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं का वहिवाट करण्यासाठी रस्ता देतो, परंतु आज दिला नाही। आज आमची शासनानं शुद्ध फसवणूक केली आहे। ही आमची व्यथा की दशा हे काय समजायचं हे आम्हाला कळत नाही आहे। उत्तम ब्राह्मणवाडेसह सागर सवालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।